सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार वैभव सूर्यवंशी यांच्या पत्नीने अशोक चौक परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। रविवारी दिनांक 16 सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना उघडकीस आला। आकांक्षा वैभव सूर्यवंशी वय 28 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे। वैभव सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे सोलापूर तालुका ठाण्यात ड्युटीसाठी गेले होते। त्यांची पत्नी आकांक्षा 8 वर्षीय चिमुकलीसोबत घरी होत्या। मुलगी बाहेरील खोलीत झोपलेली होती। वैभव सूर्यवंशी हे त्यांच्या दैनंदिन उपचाराची औषधे घ्यायला सकाळी 10:30च्या सुमारास पोलीस ठाण्यातून काही वेळासाठी घरी गेले। त्यावेळी मुलगी बाहेरील खोलीत झोपली होती आणि पत्नी आकांक्षाने आतील खोलीत गळफास घेतल्याचे दिसले। पत्नीने गळफास घेतल्याचे दिसताच घाबरलेले वैभव सूर्यवंशी आरडाओरड करीत बाहेर आले। शेजारी लोक जमा झाले। त्यांनी आकांक्षाला गळफासातून खाली उतरवले आणि सिव्हिलमध्ये नेल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान बेशुद्धावस्थेतील आकांक्षाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले।